नर्मदे हर. सकाळी 6 वाजता मैयांनी बालभोग तयार केला. आमच्यासाठी एवढ्या पहाटे उठून मैयांनी नर्मदे हर. आमच्यासाठी एवढ्या पहाटे उठून मैयांनी बालभोग बनवलाय. 6:30 वाजेपासूनच मैयाजी जागे आहेत. आता 6:30 वाजलेत. आता आम्ही बालभोग करण्याच्या तयारीत आहेत. तिथून बालभोग करून आम्ही बडवाणी करता आता चहा पाणी घेऊन रवाना होणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 6:45 वाजले आणि आज थोडं उशिरा निघालो. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. बडवानी शहरातून बाहेर निघालो आणि या बाबाजींनी चहा प्रसादीसाठी आवाज दिला. नर्मदे हर बाबाजी. चहा प्रसादी घेतली. नवीन बाबाजी भेटले आपल्याला आपल्या सोबत है. बाबाजी कहाँ से आप? उज्जैन के बाबाजी है. अभी हमारे साथ परिक्रमा के लिए सब प्रवासी बन के चलेंगे. नर्मदे हर. नर्मदे हर. बडवानी शहरात होतो आपण आणि त्या चहा पिलो. तिथून पुढे निघालो. एक बाबाजी भेटले रस्त्यात. ते म्हटले की इकडनं थोडं लांब पडेल तुम्हाला, गायत्री मंदिर आहे तिथून जा. तर थोडं कन्फ्युजन झालंय आपलं, नक्की जायचं कुठून नाही. आता हे जे बाबाजी भेटले आपल्याला उज्जैनचे, यांनी आधी केलेली त्या रस्त्याने परिक्रमा, पण ते बरेच वर्ष झाले त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन आहे आमचं सगळ्यांचंच. आता इथे विचारून बघू पुढे काय करता येईल आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण कल्याणपुरात पोहोचलोय. पुढेच 1-2 किलोमीटरवर आश्रम आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे पिछोडी गाव आहे. इथं आमचे थोडीशी हे झालं होतं का रस्ता बरोबर आहे नाहीये, आणि हे बाबाजी भेटले आम्हाला. यांनी आम्हाला एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केलं. विजासीने मार्गे जायचंय. आणि छोटे बाबाजी यांनी आम्हाला पाणी पाजलं थंडगार. आनंदी आनंद आहे सगळा. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. माँ गायत्री चेतना केंद्र, ग्राम पिछोडी, जिल्हा बडवानी येथे आश्रम आहे. बोर्ड लावलेला आहे रस्त्यात. 14 किलोमीटर आलोय चालून आपण. उन्हाने लाई झाली, पाठ पूर्ण ओल्ली चिंब, आणि ऊन म्हणतंय मी. आणि त्याच्यात आश्रम लागला. एकदम हायसं वाटलं. आता इथं दर्शन करू, थोडा वेळ आराम. नर्मदे हर. गायत्री मंदिर, प्रखर प्रज्ञा, सजल श्रद्धा. बाबाजी इथं सेवा देत आहे. लाकूड फाटा गोळा करताय. आले आले आधी दर्शन करू. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. श्रीराम शर्मा आचार्य, भगवती देवी. नर्मदे हर.
नर्मदे हर आजचे साधाव्रत आहे आणि हे बाबाजी लाकूड पाटा घेऊन आले. आज मैया एकट्याचे आणि माणसं जास्ती आहे, त्यामुळे आज मैयाला मदत करणार आम्ही. पंडाजी आमचे, हे पंडाजी मदत करणार यांना. आता पोळ्या बनवता. चला आता पंडाजींनी पीठ माळायला घेतलंय आणि हे संभाजीनगरचे बाबाजी आहे, पैठणकर बाबाजी. आता हे पण मदत करताय. मैयाजीने इकडे चूल पेटवली आहे. बेसन बनवणार आहे मैया. हा पिठलं बनवतोय आपण आणि पिठलं आणि पोळ्या. आज आपल्या साधाव्रत आहे. मैयाला घ्या. मैयाने पीठ मळलं शेवटी. पंडितजीने थोडं मळलं. थोड़ा पंडित जी ने भी बनाया, थोड़ा मैया बना रही. ऐसा बोल रहे, समझ में आना चाहिए ना क्या बोल रहे. नहीं तो बोलेंगे क्या बोल दिया, है कि नहीं. मैया ठीक है ना. दुपारचे 12 वाजले. दुपारची भोजन प्रसादी बनतीये. मैयाने सगळं करून दिलंय, आपण फक्त हलवतोय. घरच्या मैया म्हणते ना करा पिठलं तुम्ही. पिंपळा बसवत कसलं मार्केट देतं. कांदे, द्राक्ष आणि टमाटे. आपकी बार कुंभ नासिक में होगा. हाँ आपकी बार कुंभ मेला नासिक में होगा 27 में. परत एक बाबाजी आले आपल्या मदतीला. मध्ये यार बाबाजी पण आले मदतीला आणि आजचा भोजन प्रसादीचा कार्यक्रम एकदम सुंदर होणार आहे. रोटी बनाओ बाबा. आ जाओ इधर. ये लो. उसके पैसे पड़ते हैं बाबाजी. पैसे हाँ लगते हैं. 5 रुपया रखा. 5 रुपये मैं नहीं दिए सुबह. 5 रुपया थोड़ी लगा. पंडित जी हाँ खिलाएंगे. चॉकलेट मिलेगा. पंडित जी ये लो चॉकलेट. ये पंडित जी को हम सिखा रहे कैसे बनाते. पोहे बनवताना मोटरसायकल बटीन आया. ते काय बटीन आयो. काय कर येतं काय करणार. भैयो काचे. जाऊ भैयो आरो आयगो कमारो. दोघं जाते. बाबाजी पोळ्याचं उंडे बनवताना, मैयाची पोळ्या भाजताना. धुरामुळे जास्त त्रास होतोय ना, तर एका मिनिटात बनवून टाकले असतं आपण. बाबाजी रोटी बिट्टी कुछ बनाना. रोटी बनाना आता है कि नहीं. आता है. बनाए कभी पहले. बनाया तो नहीं मगर बना सकते. अच्छा बनाए नहीं. हमने पहली बार बना दे. ये पंडित जी है मैया जी, इसलिए आज रोटी खाने को मिल रही. वो मैया जी तो ऐसा है कि ये बनाना आना ही चाहिए. कैसा भी आओ पर आना चाहिए. गेल्या वर्षी बाबाजी मैया होते सोबत एक येवल्याची. त्यांचा फोन आला कुठपर्यंत गेला का पोहोचला का. येत आहे का ते. नाही ना नाही. बाबाजी होतं म्हणून पण ते मैया नाही ना. मैया मागं सांगतो बाबा बस झालं रे आता नाही येत मी. बाबा को बहुत अच्छा आता है रोटी बनाना. फिर वो पंडित है, वो सब जानते हैं. वो घर पे भी बनाते हैं ना. शादी ब्याह के भी आते मंत्र और क्रियाक्रम के भी आते, क्रियाक्रम के ज्यादा आते. लेकिन कौन सा मंत्र कहाँ पढ़ना है वो नहीं माता है. हाँ. क्या? अभी हम आपको पिंडा कर देंगे. मैया की पंडित जी इसके पैसे पड़ते हैं. चॉकलेट खा. नहीं चॉकलेट हम नहीं खाते. हमें शुगर क्या है बीमारी. हरे हरे
हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणेशपुरा गाव लागलाय वस्ती टाईप सर. नर्मदे यार पुढील गाव लागले सोंदुल पाल्या येथील मंदिर एकदम सुंदर आहे. मस्त मंदिर. आणि ते पाठीमागं बाबाजी होते आणि चहासाठी आपल्याला आवाज दिला होता. ते इथून कपास खरेदी करता. त्यांनी आम्हाला बघितलं आणि आवाज दिला. एक बाबाजी भेटले जाते नर्मदे यार. शाळा सुटलेली आहे. बाळगोपाळ निघाले घरी. भामटा आलेला आहे बघा. हाच तो भामटा. इथून पुढे जायचं आपल्याला. भामट्याच्या पुढं नर्मदे यार. आता आपण जंगलात थोडासा प्रवेश केला. म्हणजे जंगल नाही म्हणता येणार, गाव पण आहे इथे. पण नजारे एकच नंबर. गोयती नदी पुढे जाऊन आणि आमचे बाबाजी आणि आम्ही आता आपल्याला प्रकाशाला जायचं आहे. खरं आपण काही शुल्पाने जंगलातून जाणार नाही. आता बघू कसं आपल्याला मार्गदर्शन जसं होईल त्या हिशोबाने. बाकी नजारे एकच नंबर. कॅमेऱ्यात जे टिपलं नाही जात ते देवाने दिलेले आपल्या कॅमेऱ्यात टिपलं जातंय ते अप्रतिम आहे. याच्यात बघण्यापेक्षा बी ते बघण्यासाठी स्वतः या परिक्रमेला नर्मदे हर. असं वाटतंय की तिथं कंपाऊंड टाकलंय काय डोंगराला, पण तसं नाही. ते नैसर्गिक आहे. आणि समोर एक मंदिर दिसतंय. कशाचं आहे काय माहीत नाही, पण इथून दिसताना एकदम सुंदर दिसतं. वातावरण एक नंबर. दिवस मावळतीला जाणारच आहे थोड्या वेळात. रस्त्यावर मुलं थांबून राहिले परिक्रमावासींची वाट बघत. त्यांना फक्त नर्मदे यार म्हणायचे. त्याच्या बदल्यात चॉकलेट भेटलंच पाहिजे असं काही त्यांचं हे नसतं. दिलं तर आनंदच आहे. नर्मदे यार नर्मदे यार. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. गावाकडची संध्याकाळ. शेतातून घरी चालले आता. सूर्य मावळतीच्या दिशेने झुकतोय. अतिशय आनंद. लहान लहान मुलं चॉकलेट घेण्यासाठी आता चढा आहे थोडा. नर्मदे यार. नर्मदे यार. भोवती या गावात आलोय आपण. आणि हा इकडनं हा एक रस्ता जातोय. हा प्रकाशासाठी जातो. सेमली मार्गे. सेमली आहे इथून जवळपास 12 किलोमीटर. सायंकाळचे 5:45 वाजले
आणि आश्रमाच्या जवळ आलेलो आहे आपण. अगदी हडदूर आश्रम आहे. सूर्य भगवान मावळतीच्या दिशेने गेले. अतिशय सुंदर दृश्य दिसतंय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पुनर्वसाहट भौती अन्न क्षेत्र आश्रम अस्पताल से आगे दूरी 300 मीटर आश्रम आहे. इथून अजून 300 मीटर जायचंय. 300 मीटरवर आश्रम आहे. भौती अमलाली अन्न क्षेत्र. अगदी रस्त्यावरच बोर्ड लावलेला आहे. समोरच आश्रम आहे. बाबाजींची आरती पण चालू झाली. लवकर आले ते. स्वामी मन वांछित पावे. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. आलिंग लोटांगण वंदीन चरण डोळे आणि पाहिल रूप तुझे. देवे आलिंगीन आनंद पूजिन भाव. आज संध्याकाळची भोजन प्रसादी सर्व मिळून बनवतंय. इथले बाबाजी आहे, हे एकटे होते त्याच्यामुळे त्यांना सगळे मदत करताय. नर्मदे हर. हे बाबाजी आचार्य आमचे. हे एक बाबाजी आहे, यांनी जास्त पुढाकार घेतला, उचल घेतली आणि टपकन बनवायला निर्णय घेतला. नर्मदे हर. आणि खिचडी भाताचा बेत आहे. मैयाची इच्छेनुसार आज साधं व्रत आहे. सकाळीच पण साधं व्रत झालं, संध्याकाळी पण साधं व्रत आहे. साधं व्रत म्हणजे आपण स्वतः बनवून घ्यायचं. सर्व साहित्य वगैरे तेच देतं, आपण फक्त बनवायचं आणि खायचं. नर्मदे हर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे